नमस्कार विद्यार्थी मित्र हो, 2 जूनच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। अपेक्षा आहे तुम्हाला आत्तापर्यंतचे सर्व व्हिडिओज आवडले असतील व सोबतच तुमच्याकडनं सर्व प्रकारच्या फीडबॅकची व सोबतच तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओज हवे आहेत याची हा फीडबॅक मला अपेक्षित आहे। सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राइब करा। जे ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी त्यांना याचा नक्कीच जास्तीत जास्त फायदा होईल याचा आपण प्रयत्न करूया। सो आज आपण सुरू करूया 2 जूनच्या चालू घडामोडीपासून। आज सिलेबस मधले खूप सगळे महत्त्वाचे मुद्दे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्हाला एक अंदाज येईल सगळ्या न्यूज पाहिल्यानंतर। सो सर्वात पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे मूडीज कडून भारताच्या पत मानांकनामध्ये घट करण्यात आलेली आहे। आता सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, हे मूडीज नेमकं कोण आहे? तर महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मूडीज ही एक क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे। क्रेडिट रेटिंग मी इथं नाव लिहितो, मूडीज ही एक क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे, बरोबर आहे। आता क्रेडिट रेटिंग एजन्सी म्हणजे काय बघा, मार्केटमध्ये 2 घटक असतात। एक असतो कर्ज देणारा, दुसरा असतो कर्ज घेणारा। आता बऱ्याचदा काय असतं की आपलं आर्थिक मार्केट किंवा जागतिक आर्थिक मार्केट एवढं मोठं आहे की कर्ज देणाऱ्याला आपण कुणाला कर्ज देतोय याबद्दल खूप चांगली माहिती नसते आणि बऱ्याचदा हा कर्ज देणारा फसून जातो आणि मग त्याचं कर्ज अडकतं व बँकांनी वित्तीय संस्थांनी समोरच्या व्यक्तीला दिलेलं कर्ज जर त्या बँकेला किंवा वित्तीय संस्थेला परत मिळालं नाही तर त्याला आपण आर्थिक भाषेमध्ये NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट असं म्हणतो, बरोबर आहे। आणि प्रत्येक वित्तीय संस्था, बँक किंवा आर्थिक संस्था यांचं म्हणणं असतं की त्यांनी दिलेलं कर्ज हे नॉन परफॉर्मिंग असेट होता कामा नये। मग हे जर असेट असं व्हायचं नसेल तर मग महत्त्वाची गोष्ट काय, ते ज्या व्यक्तीला कर्ज देत आहेत त्याच्याबद्दलची माहिती या वित्तीय संस्थांना असायला हवी। पण या वित्तीय संस्थेने त्या व्यक्तीला जाणं, त्याला भेटणं, त्याची माहिती काढणं असं होऊ शकतं की माहिती खोटी मिळतीये किंवा ती माहिती गोळा करण्यामध्ये खूप जास्त खर्च होतोय, खूप जास्त वेळ लागतोय। सो या सगळ्या गोष्टी अशा होऊ शकतात। सो असं होऊ नये म्हणून हा कर्ज देणारा व कर्ज घेणारा या दोघांच्या मध्ये एक इंटरमेडियरी असतं। त्या इंटरमेडियरीचं नाव आहे क्रेडिट रेटिंग एजन्सी। म्हणजे काय, आता बेसिकली एक गोष्ट लक्षात ठेवा, या क्रेडिट रेटिंग एजन्सीचं महत्त्वाचं काम काय आहे तर ज्या व्यक्तीला, ज्या संस्थेला, ज्या देशाला किंवा ज्या राज्याला कर्ज हवा आहे त्या राज्याचा क्रेडिट पोर्टफोलिओ बनवणं। महत्त्वाचं वाक्य आहे क्रेडिट पोर्टफोलिओ बनवणं। फॉर एक्झाम्पल लेटेस्ट से मला महेश शिंदेला कर्ज घ्यायचं आहे, मग ती संस्था काय करणार, माझा पोर्टफोलिओ बनवणार। म्हणजे काय तर माझ्यावर सध्या किती कर्ज आहे, माझी वर्षाला कमाई किती आहे, माझी एकूण कमाई किती आहे, माझा खर्च किती आहे, मी किती व्याज भरतो, माझी नेट कमाई किती उरते, मी किती टॅक्सेस भरतो, सोबत मी टॅक्सेस वेळेवर भरलेले आहेत का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या क्रेडिट रेटिंग एजन्सीज करतात आणि हा अभ्यास केल्यानंतर मग त्याला मानांकन देतात। लेटेस्ट से आम्ही 3 व्यक्ती आहोत, महेश शिंदे, आणखीन एक B नावाचा व्यक्ती आणि एक C नावाचा व्यक्ती। आता हा B नावाचा जो व्यक्ती आहे, हा B नावाचा व्यक्ती यानं आत्तापर्यंत आयुष्यात कधी कर्जच घेतलेलं नाही आणि जो C नावाचा व्यक्ती आहे यानं कर्ज घेतलंय, फक्त काय झालं की यानं मागच्या 2-3 वर्षामध्ये याचं कर्ज बुडवण्याचं प्रमाण वाढलंय। काहीही कारण असेल, तो विलफुली डिफॉल्ट करत असेल किंवा त्याला आर्थिक अडचण असेल किंवा त्याचा बिझनेस बुडलेला असेल, खूप सगळे कारणं असतील। आणि मी आहे जो सगळे हफ्ते वेळेवर भरतो, टॅक्सेस वेळेवर भरतो, माझी कंपनी प्रॉफिटमध्ये आहे, या सगळ्या गोष्टी आहेत। आता जेव्हा समोरची कंपनी कर्ज देण्यासाठी येते, आता बघा लेटेस्ट स्टेट बँक ऑफ इंडिया ही आम्हा 3 लोकांना कर्ज देण्यासाठी आली। तर महत्त्वाची गोष्ट काय, हा जो व्यक्ती आहे ज्यानं आयुष्यात कधीच कर्ज घेतलेलं नाही, तर हा व्यक्ती बँकेला म्हणतो की मी तुम्हाला जास्तीचं व्याज देईल पण तुम्ही मला कर्ज द्या। पण बँक काय करते, बँक त्या क्रेडिट रेटिंग एजन्सीला विचारते यांच्याबद्दल माहिती। मग SBIला कळतं की या व्यक्तीनं आत्तापर्यंत कर्जच घेतलेलं नाहीये, म्हणजे या व्यक्तीची क्रेडिट हिस्ट्री नाहीये। म्हणजे याचा अर्थ काय की यानं कर्ज घेतल्यानंतर कसं बिहेवियर असेल, काय करेल, किती कर्ज बुडेल याबद्दल आपल्याला अंदाज नाहीये। मग नुकसान काय होऊ शकतं, समजा याला कर्ज दिलं तर कर्ज बुडवण्याचा चान्स जास्त आहे। सो हा व्यक्ती जास्त व्याज देणार जरी असला तरी बँकेचा त्या आत्तापर्यंत कर्ज न घेणाऱ्या व्यक्तीला कर्ज देण्याकडे कल कमी असतो। राहिला प्रश्न Cचा। Cनं कर्ज घेतले, खूप वेळेस कर्ज घेतले, पण Cचं कर्ज बुडविण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे। म्हणून काय, हा C म्हणतो की तुम्ही मला कर्ज द्या, मी तुम्हाला जास्त व्याज देतो, तरी SBI त्याला कर्ज द्यायला तयार होत नाही का, कारण त्याची माईट बी आर्थिक परिस्थिती खालवलेली असू शकते, त्याची आर्थिक मॅनेजमेंट चांगली नसेल किंवा तो मुळातच लबाड आणि गुन्हेगार असेल की जो कर्ज परत करत नाही। सो हे B आणि C दोनही व्यक्ती म्हणतात आम्ही जास्त व्याज देतो, तरीही SBI त्यांना कर्ज देत नाही का, कारण त्यांचं जे क्रेडिटचं रेटिंग आहे, त्यांना दिलेलं जे मानांकन आहे हे कमी आहे। का कमी आहे, त्यांच्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज प्रुडेंट नसल्या किंवा चांगल्या नसल्यामुळे।
राहिला प्रश्न महेश शिंदेचा, तर माझे सर्व अकाउंट सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, मग असं असताना ती क्रेडिट रेटिंग एजन्सी काय करते, माझं मानांकन चांगलं करते. माझं मानांकन चांगलं याचा अर्थ काय, मला दिलेलं कर्ज सहज परत मिळू शकतं, ते रिफंड होऊ शकतं, मी आत्तापर्यंत कधी कर्ज डिफॉल्ट केलेलं नाही आहे, माझे टॅक्सेसचे रिटर्न सगळे व्यवस्थित आहेत. अशाच SBI मला म्हणते की तुम्ही यांच्या एवढं व्याज नाही दिलं तरीसुद्धा चालतं, तरी आम्ही तुम्हाला पहिला प्रेफरन्स देऊ. का? कारण माझी रेटिंग चांगली आहे. सेम गोष्ट भारताची आहे. या सगळ्या ज्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत ना, मग ती मूडीज असेल किंवा बाकीचे काही नावं असतील, या सगळ्या कंपन्या काय करतात, देशांचं, संस्थांचं, मोठ्या मोठ्या कंपन्यांचं रेटिंग करतात. आणि ज्या कंपनीचं रेटिंग चांगलं असतं तिला मिळणारं कर्ज स्वस्त असतं, टप्पे जास्त मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टर्म्स अँड कंडिशन्स जास्त सोप्या असतात. सो आता सध्या काय झालं की मूडीजकडनं भारताच्या पत मानांकनामध्ये म्हणजे क्रेडिट रेटिंगमध्ये घट करण्यात आली आहे. आता जर ही घट केली तर सगळ्यात मोठं नुकसान काय होईल, भारताला एकतर कर्ज देण्यासाठी खूप सगळ्या संस्था समोर येणार नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कर्ज दिलं तर त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स थोड्याशा हार्श असतील, थोड्याशा कठीण असतील. तिसरी महत्त्वाची गोष्ट, दिलेल्या कर्जावरती व्याज हे रिलेटिव्हली जास्त असेल. आता ही घट का करण्यात आली आहे, त्यामागचं मेन कारण आहे आपली होणारी आर्थिक वृद्धीमधील घसरण, कोरोनामुळे आलेलं आर्थिक संकट व कुठंतरी आपल्या ध्येय धोरणांना कुठंतरी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चांगला उठाव मिळू शकला नाही किंवा आपल्या ध्येय धोरणांवरती आंतरराष्ट्रीय मार्केटला विश्वास नाही आहे. यामुळे आपली क्रेडिट रेटिंग कमी झाली आहे आणि ही रेटिंग कमी झाल्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्याला मिळणारं, पहिली गोष्ट मिळणारं कर्जसुद्धा कमी होतं, दुसरी गोष्ट व्याज जास्त असतो, तिसरी गोष्ट टर्म्स अँड कंडिशन्स डिफिकल्ट असतात. सो या सोयीनं थोडक्यात या पत मानांकन संस्था या देशांच्या मानांकनाचं काम करतात. हे यांचं सिंपल फंक्शन आहे. या ज्या रेटिंग करतात, रेटिंग करताना त्या एक प्रकारचा क्रेडिट स्कोर प्रत्येकाला देत असतात. हा क्रेडिट स्कोर ठरवताना खूप सगळे घटक लक्षात घेतले जातात. आपण त्या घटकांमध्ये जायला नको. इथं फक्त दोन छोट्याशा गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. तर मूडीजने भारताचे जे सार्वभौम मानांकन आहे, सोव्हरिन रेटिंग, हा शब्द महत्त्वाचा आहे. सोव्हरिन रेटिंग, कोणतं मानांकन? सोव्हरिन रेटिंग. तर मूडीजनं भारताचे सोव्हरिन रेटिंग घसरलेलं आहे. हे BAA2 वरून BAA3 असं करण्यात आलेलं आहे. मी इथं लिहून दाखवतो. आपलं मानांकन BAA2 इथून घसरून हे BAA3 असं करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, तब्बल 13 वर्षानंतर आपली आर्थिक व्यवस्था खूप कमी प्रमाणात घटलेली आहे. सो यामुळं आपलं पत मानांकन कमी करण्यात आलेलं आहे. यासोबतच मूडी हे सोव्हरिन रेटिंग म्हणजे काय, सार्वभौम पत मानांकन म्हणजे देशासह असणारं ओव्हरऑल रेटिंग. तर रेटिंग तर आपलं कमी केलेलं आहे. सोबत विदेशी चलनामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की आपला रुपया कंटिन्युअस पडतोय. डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया कंटिन्युअस त्याचं अवमूल्यन होते, त्याचं डिव्हॅल्युएशन होते. यामुळे सुद्धा भारतीय चलनाची रेटिंग सुद्धा कमी करण्यात आलेली आहे. आता या रेटिंगचा सगळ्यात मोठा लॉस हा असतो, समजा भारताचं मूल्याचं रेटिंग कमी करण्यात आलं तर भारतीय रुपयाला एखादी वस्तू विकत घेण्यासाठी जास्त रुपये द्यावे लागतात. हा मोठा लॉस असतो. किंवा नॉर्मली लोकांना भारतीय रुपयामध्ये कर्ज घेण्याची इच्छा नसते जर आपल्या चलनाचं रेटिंग कमी करण्यात आलं तर. हा सर्व फंड आहे. आलं लक्षात? याच्यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट आहे, मी यामध्ये थोडं तुम्हाला खूप सगळ्या स्लाइड्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या 7 ते 8 क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत ज्या भारतामध्ये काम करतात. या सगळ्यांची नावं तुम्हाला माहीत असावी. सगळ्यात पहिली आहे क्रिसिल. मी फुल फॉर्म सांगतो. क्रिसिलचा फुल फॉर्म आहे क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. दुसरा आहे इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड. तिसरा आहे इक्रा काय आहे, द इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी लिमिटेड. चौथं फिच, स्टँडर्ड अँड पुअर आणि मूडीज या आंतरराष्ट्रीय ख्याती असणाऱ्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत ज्यांचं आंतरराष्ट्रीय स्तरावरती क्रेडिट रेटिंगचं खूप चांगलं आणि महत्त्वाचं काम आहे. त्यानंतरचं परत महत्त्वाच्या संस्था आहेत. एक आहे केअरचा फुल फॉर्म आहे क्रेडिट ॲनालिसिस अँड रिसर्च लिमिटेड. लक्षात ठेवा, मी सगळ्यांची नावं का सांगतोय, तुमच्या जनरल स्टडीज पेपर 4च्या सिलेबसचा हा पार्ट आहे. तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन आहे क्रेडिट रेटिंग एजन्सीज आणि या सर्व संस्थांची नावं महत्त्वाची आहेत. तुम्ही मागील वर्षातील काही प्रश्नपत्रिका जर पाहाल तर पूर्व परीक्षेमध्ये व मुख्य परीक्षेमध्ये यांच्या नावावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो ही नावं चांगली लक्षात ठेवा. पुढचं आहे ब्रिकवर्क रेटिंग्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. त्यानंतरचं आहे स्मेरा रेटिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि सगळ्यात शेवटचं आहे इन्फोमेट्रिक्स व्हॅल्युएशन अँड रेटिंग प्रायव्हेट लिमिटेड. या सगळ्यांना RBI व सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्याकडे स्वतःला रजिस्टर्ड करावं लागतं आणि स्वतःची ऑथेंटिसिटी द्यावी लागते. त्यानंतरच या सर्व संस्थांना भारतामध्ये रेटिंग करण्याची परवानगी असते.
सो ही महत्त्वाची न्यूज आहे. तुमच्या सिलेबसच्या जनरल स्टडीज पेपर 4 मधला महत्त्वाचा मुद्दा आहे क्रेडिट रेटिंग एजन्सीज. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे ती आहे फेरीवाल्यांना पंतप्रधानांकडनं PM स्वनिधी योजना. अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. काल आपण स्थलांतरित व्यक्तींबद्दल एक महत्त्वाची न्यूज वाचली होती, ज्यामध्ये केंद्र सरकार स्थलांतरित मजुरांचा प्रश्न सोडविण्यासाठी एक स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा विचार करत आहे. आता तो स्वतंत्र आयोग स्थापन करताना जर वेळ लागू शकणार असेल तर त्यामध्ये या मजुरांना इमिडिएट रिलीफ देण्यासाठी, त्यांना तात्काळ मदत देण्यासाठी PM स्वनिधी नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत जवळपास 50 लाख फेरीवाल्यांना 10,000चं खेळतं भांडवल देण्यात येईल आणि याच्यामार्फत भाजी विक्रेते असतील, फळ विक्रेते, चहा, भाज्या, ब्रेड, अंडी, वस्त्रे या सगळ्या गोष्टी विकणारे लोक असतील, या सर्वांना याचा फायदा घेऊन त्यांचा जो लॉस झाला हा लॉस भरून काढून लवकरात लवकर वर्कआउट करता येईल. तसं पाहायला गेलं तर या कोरोना संकटाचा सर्वात मोठं नुकसान जर कुणाला झालं असेल तर ते झालेलं आहे अनऑर्गनाइज सेक्टरमधील वर्गाला. अनऑर्गनाइज सेक्टरला आपण असंघटित क्षेत्र सुद्धा म्हणतो. असंघटित क्षेत्र सिंपल अर्थ काय आहे की ज्या सेवा युनिटमध्ये म्हणजे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या युनिटमध्ये किंवा ज्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये म्हणजे एखादं उद्योगाचं युनिट असेल जे आयदर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते किंवा मॅन्युफॅक्चरिंगची सेवा पुरवत असेल, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे पेनचं उत्पादन करत असेल, तर या प्रकारच्या युनिटमध्ये जर त्या ठिकाणी 10 पेक्षा कमी कामगार काम करत असतील तर लक्षात ठेवा या उद्योगधंद्याला आपण अनऑर्गनाइज सेक्टर असं म्हणतो. इथे एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. भारतामधील एकूण लेबर फोर्सपैकी जवळपास 88% लोक हे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतात. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की या घटकाकडे लक्ष देण्याची किती महत्त्वाची गरज आहे. ही इकॉनॉमिक्सची डेफिनेशन आहे. ही डेफिनेशन लक्षात ठेवा. ज्या इंडस्ट्रियल युनिटमध्ये, मग ते इंडस्ट्रियल युनिट सर्व्हिस सेक्टरमधलं असो किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधलं असो, ज्या इंडस्ट्रियल युनिटमध्ये 10 पेक्षा कमी कामगार काम करतात त्याला असंघटित क्षेत्र असं म्हणलं जातं. व भारतामधील एकूण लेबर फोर्सपैकी जवळपास 88% लेबर फोर्स हा अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये आहे. हा अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे, बेसिकली ही जी न्यूज आहे ही न्यूज परीक्षेच्या सोयीनं महत्त्वाची नसेलही, पण फक्त या प्रकारची न्यूज तुम्ही एस्सेमध्ये टाकू शकता, तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये सांगू शकता किंवा तुम्ही एखाद्या मुद्द्याचं आर्टिक्युलेशन करताना समजावून सांगू शकता की सरकार काय काय करतंय किंवा लोकांनी केलेल्या गोष्टी. जसं की UPSCमध्ये 2008-9च्या आसपास फिलॅन्थ्रॉपीवरती एस्से आला होता. या टाईपच्या एस्सेमध्ये तुम्ही फक्त श्रीमंत लोकांचे एक्झाम्पल्स न देता गरीब व्यक्ती ज्याची स्वतःचं सस्टेनन्सची कॅपॅसिटी कमी आहे, ज्याच्या स्वतःच्या जगण्याची शाश्वती कमी आहे, ही व्यक्तीसुद्धा फिलॅन्थ्रॉपी किंवा दानशूरपणा करू शकते, याबाबतची ही महत्त्वाची न्यूज आहे. महत्त्वाची गोष्ट, दिव्यांग राजू नावाचा हा व्यक्ती आहे, याने जवळपास स्वतः कमवलेल्या किंवा स्वतः गोळा केलेल्या पैशांमध्ये 3000 मास्कचं वाटप केलेलं आहे आणि 100 गरीब कुटुंबांना रेशन धान्य वाटप केलेलं आहे. म्हणजे खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. तुम्ही न्यूज वाचताना आणखीन हे पण पाहत असाल की एका वीटभट्टीवर काम करणारी मजूर मुलगी स्वतः कमवलेल्या पैशांमधनं गरीब व गरजू लोकांना मास्कचं वाटपसुद्धा करते, सोबतच अन्नधान्याचं वाटपसुद्धा करते. हा व्यक्ती पठाणकोटमधला आहे. फक्त एक इन्फॉर्मेशन असावी, कारण मी खूपदा MPSC आणि कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बघितलं आहे की हे फक्त आपल्या पुस्तकापुरतं मर्यादित राहतात आणि एखाद्या ठिकाणाचं नाव आलं की त्या ठिकाणाला शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत. सो आजपासून आपण एक नवीन उपक्रम सुरू करणार आहोत. यामध्ये घडलेल्या सर्व न्यूजमध्ये मी रोज एक जिओग्राफिकल ठिकाण आपण पाहणार आहोत. मे बी ते जिओग्राफिकल ठिकाण परीक्षेच्या सोयीनं रिलेव्हन्सचं नसेलही, पण तरीसुद्धा आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे की आपल्याला भारताची व जगाची सर्व जिओग्राफी समजून घ्यायची आहे. त्या सोयीनं झालेल्या न्यूजमधलं प्रत्येक जिओग्राफिकल ठिकाण, थोडक्यात आपण आजपासून करंट इव्हेंटच्या सेशन्समध्ये मॅपिंगचा मुद्दासुद्धा सुरू करणार आहोत. सो हा व्यक्ती पठाणकोटचा आहे. सो आज आपण पठाणकोटबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट, पठाणकोट हे पंजाबमधील महत्त्वाचा जिल्हा आहे. पठाणकोटला पाकिस्तानसोबत आंतरराष्ट्रीय सीमा आहे. लक्षात ठेवा, हा जो रेड एरिया दाखवला आहे हा पठाणकोट आहे. तर पठाणकोटला आंतरराष्ट्रीय सीमा आहे पाकिस्तानसोबत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पठाणकोट हे 3 राज्यांच्या संगमावरती आहे. ते 3 महत्त्वाचे राज्य आहेत. एक आहे पंजाब, दुसरा आहे जम्मू आणि काश्मीर, तिसरा आहे हिमाचल प्रदेश. तीनही लक्षात ठेवा, पंजाब, जम्मू अँड काश्मीर आणि तिसरा आहे हिमाचल प्रदेश. या 3 राज्यांच्या संगमावरती पठाणकोट नावाचा हा जिल्हा आहे. आजपासून आपण मॅपिंग सुद्धा सुरू करणार आहोत. रोज आपण एक
शहर असेल, एक जिल्हा असेल, एक राज्य असेल, यांच्याबद्दल आपण थोडी माहिती गोळा करणार आहोत, जेणेकरून सायमल्टेनियस हे सर्व मुद्दे आपल्या अंतर्भूत होतील आणि विनाकारण शेवटच्या क्षणाला मॅपिंग पाठ करण्याची गरज नाही. त्यानंतरची पुढची महत्त्वाची न्यूज आहे, महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत तुम्हाला माहीत असेल की CBSE असेल, ICSE असेल किंवा इंटरनॅशनल बोर्ड असेल, या सर्व संस्थांमध्ये मराठी भाषा सक्तीची होती. पण इथून पुढे सर्व खाजगी शाळा असतील, शासनमान्य शाळा असतील किंवा आणखीन अनुदानित विना अनुदानित शाळा असतील, यांना 2020-21च्या आर्थिक वर्षापासून मराठी भाषा कंपल्सरी करण्यात आलेली आहे. ही चांगली बाब आहे. का तर महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना मराठी भाषा खूप मोठ्या बोलता नाही आली तरी चालेल, पण ॲटलिस्ट त्यांना मराठी भाषेचं जुजबी ज्ञान असणं आवश्यक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं मराठी भाषा थोपण्याचा प्रश्न नाही आहे. तुम्ही या भाषेचा सन्मान करत आहात हे यामध्ये दिसतं. ही मराठी भाषा सक्तीची करत असताना यामध्ये काही टप्पे टाकून घेण्यात आलेले आहेत. सगळ्यात पहिलं 2020-21 या वर्षी 1ली ते 6वी या वर्गांना मराठी भाषा सक्तीची केली जाईल. 20-21 साली 2री आणि 7वी, 22-23 साली 3री आणि 8वी, 23-24ला 4थी आणि 9वी आणि 24-25ला 5वी आणि 10वी. बेसिकली हे टप्पे लक्षात ठेवण्याची गरज नाही, यांच्यावरती प्रश्न येईल किंवा नाही महत्त्वाचं नाही. फक्त काय आहे, हे किती टप्प्यांमध्ये याची अंमलबजावणी केली जाईल त्यासाठी न्यूज सांगितलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची त्याच्यामध्ये एक सूचना आहे, ज्या सर्व शिक्षण संस्था या सर्व मराठी भाषेच्या सक्तीची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांची मान्यता काढून घेण्यात येईल. ही सर्वात महत्त्वाची न्यूज आहे, त्यांची मान्यता काढून घेण्यात येईल. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे, अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे कोरोनाच्या बाबतीत. तर भारतामध्ये व सोबतच इतर सर्व राष्ट्रांनी जेव्हा आपण मागच्या 2 दिवसांपूर्वी पाहितलं होतं की रेमडेसिवीर औषधाला औषध हे खूप मोठ्या प्रमाणात परिणामकारक दिसत आहे. तुम्हाला माहीत असेल रेमडेसिवीर औषध हे आपण इबोलासाठी वापरण्यात आलं होतं, त्याची निर्मिती करण्यात आली होती. सो सेम रेमडेसिवीर औषध हे कोरोनामधल्या रुग्णांना खूप परिणामकारक ठरत आहे. सो आपण देशामध्ये रुग्णांना रेमडेसिवीर औषध देण्याची परवानगी देत आहोत. ही परवानगी देण्याचं महत्त्वाचं काम सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन करते, हे नाव लक्षात ठेवा. रेमडेसिवीर औषधाची जी पेटंट आहे हे पेटंट गिलियड किंवा गिलियड या कंपनीला आहे. ही अमेरिकन कंपनी आहे, लक्षात ठेवा. याची किंमत आणखीन ठरलेली नाही आहे. का? कारण याचं पेटंट गिलियडकडे आहे. ही कंपनी याचं पेटंट ठरविल्यानंतर याची किंमत ठरविण्यात येईल. ही महत्त्वाची बाब आहे. ही दोन्ही नावं लक्षात ठेवा. पुन्हा चर्चेमध्ये एक नाव आहे रेमडेसिवीर, दुसरं महत्त्वाचं नाव आहे गिलियड, अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी. आणि तिसरी महत्त्वाची संस्था आहे सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे ती चीनमधल्या एका फार्मास्युटिकल कंपनीची आहे. चीनमधील सायनोवॅक बायोटेक नावाची एक फार्मास्युटिकल कंपनी आहे. या कंपनीनं हा दावा केलेला आहे की त्यांनी बनवलेली लस ही 99% प्रभावी आहे असा दावा त्यांनी केलेला आहे व ते पुढच्या काही दिवसांमध्ये 10 कोटी डोस बनवणार असण्याचा दावा त्यांनी केला आहे. सायनोवॅक नावाची कंपनी आहे. त्यांनी त्याचं नाव नाही सांगितलं, फक्त त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी बनवलेली लस ही 99% प्रभावी असण्याचा दावा त्यांनी आज केलेला आहे व पुढील काही दिवसांमध्ये पुढील काही महिन्यांमध्ये ते या लसीचं जवळपास 10 कोटी युनिटचं उत्पादन घेणार आहेत. याच्याबद्दल त्यांनी ही माहिती दिलेली आहे. पुढची महत्त्वाची न्यूज आहे, राज्यसभेच्या 18 जागांसाठी 19 जून रोजी मतदान होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे न्यूज का महत्त्वाची? तर ही न्यूज महत्त्वाची नाही आहे, मला फक्त याच्यामध्ये पॉलिटिक्सशी संदर्भात असणाऱ्या महत्त्वाच्या असणाऱ्या काही मुद्दे डिस्कस करायचे आहेत, त्यासाठी ही न्यूज घेतलेली आहे. आपण ते समजून घेऊया. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, राज्यसभेमध्ये कोणत्या राज्यांना किती रिप्रेझेंटेशन असेल, किती प्रतिनिधित्व असेल, कोणत्या राज्याला किती सीट्स मिळतील हे आपल्या संविधानाच्या 4थ्या शेड्यूलमध्ये मेन्शन करण्यात आलेले. 4थं शेड्यूल लक्षात ठेवा. राज्यसभेमध्ये वेगवेगळ्या राज्यांना किती सीट्स असतील या सगळ्या बाबतीचा उल्लेख 4थ्या शेड्यूलमध्ये करण्यात आलेला आहे. राज्यसभेच्या सदस्यांची जी निवड असते ही आमदारांमार्फत केली जाते. सर्व आमदार या राज्यसभेच्या सदस्यांसाठी मतदान करतात. ही निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्वानं असते. नाव लक्षात ठेवा. याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? याला आपण इंग्लिशमध्ये प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन असं म्हणतो. राज्यसभा सदस्यांची निवड ही प्रमाणशीर प्रतिनिधित्व किंवा प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन न होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही निवडणूक सिक्रेट बॅलेट गुप्त मतदान पद्धतीनं असते. यामध्ये पण आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की याला गुप्त मतदान पद्धती का म्हणायचं?
किंवा का म्हणायचं नाही याच्याबद्दल थोडंफार एक वाद सुरू आहे. बेसिकली काय असतं, राज्यसभेचं मतदान झाल्यानंतर समजा मी आमदार आहे, मी मतदान केलं आणि मी माझे मत आहे ते मत मी काय केलं, त्या बॅलेट बॉक्स मतपेटीमध्ये टाकलं. तर ते मतपेटीमध्ये टाकण्याच्या अगोदर त्या ठिकाणी जो माझा व्हीप, माझ्या पक्षाचा जो प्रतिनिधी उभा असतो, त्या प्रतिनिधीला मला दाखवावं लागतं की तुम्ही सांगितलेल्या सदस्यालाच मतदान केलंय आणि त्यानंतर माझी मतपत्रिका त्या मतपेटीमध्ये टाकली जाते. सो टेक्निकली किंवा थेरॉटिकली पाहायला गेलं तर राज्यसभेतील सदस्यांचं मतदान हे गुप्त मतदान पद्धतीनं असतं, पण प्रत्येक आमदाराने त्यांनी कुणाला मतदान केलंय हे त्याला स्वतःच्या प्रतिनिधीला किंवा त्या पक्षाच्या जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याला दाखवावं लागतं. सो खूप सर्व लोक राज्यसभेतील मतदानाला गुप्त मतदान पद्धत म्हणू नका असं प्रतिपादन करत आहेत, पण आपल्या परीक्षेच्या सोयीने लक्षात ठेवा, राज्यसभेतील मतदान हे गुप्त मतदान पद्धत आहे. हे सिंगल ट्रान्सफरेबल सिस्टीम नसतं. मी तुम्हाला याच्यावरती एक व्हिडिओ बनवून शिकवल सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम म्हणजे काय. आणि या सर्व सदस्यांच्या व्यतिरिक्त 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती राज्यसभेवरती करतात. ते 4 क्षेत्रामधले असतात. एक आहे आर्ट, दुसरा आहे लिटरेचर, तिसरा आहे सायन्स आणि चौथा आहे सोशल सर्व्हिस. जसं राष्ट्रपती 12 सदस्यांची निवड राज्यसभेवरती करतात, सेम त्याच पद्धतीनं राज्यपाल 1/6 सदस्यांची निवड 1/6 सदस्यांची निवड विधान परिषदेवर करतात. फक्त महत्त्वाचा नियम हा आहे, राष्ट्रपती या 12 सदस्यांची निवड करताना 4 क्षेत्रांमधील तज्ज्ञांना निवडतात, आर्ट, लिटरेचर, सायन्स, सोशल सर्व्हिस. राज्यपाल सुद्धा या 1/6 सदस्यांची निवड करत असताना ह्या 4 क्षेत्रांच्या व्यतिरिक्त 5व्या क्षेत्रामधून सुद्धा निवड करतात. ते 5वं क्षेत्र आहे सहकार. हे लक्षात ठेवा. सो म्हणून यामुळे हे महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.